नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मेहमूद यांच्याविषयी मी बोलते आहे. मेहमूद यांचे अनुभव मला कसे आले, त्यांची कारकीर्द कशी घडली, हे आतापर्यंत मी आपल्याला सांगितलंय. मात्र अमिताभ बच्चन आणि मेहमूद यांचं नातं काय होतं आणि या दोघांना म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या बाबतीमध्ये भाईजान मेहमूद यांना काय अनुभव आले ते मी आज आपल्याला शेअर करते आहे. मेहमूद यांचे ना 2 किस्से मी सांगेन तुम्हाला, जे माझ्या संदर्भांमध्ये नसले ना तरी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला ते ऐकायला खूप चांगले वाटतील. अमिताभ बच्चन यांच्या करिअरमध्ये मेहमूद यांचा खूप मोठा वाटा आहे आणि मेहमूदनी जेव्हा त्यांना म्हणजे चित्रपट अमिताभचे चालत नव्हते त्या काळामध्ये अमिताभना त्यांनी बॉम्बे टू गोवामध्ये काम दिलं होतं हिरोचं, ज्याच्यामध्ये अरुणा इराणी त्यांची हिरोईन होती अमिताभची. तर त्या काळात चित्रपटामध्ये गाणं आहे देखाना हा सोचाना, जे बसमध्ये गाणं आहे आणि त्याच्यावरती अमितजी डान्स करतात. तर ते गाणं शूट व्हायचं होतं. तर त्या काळामध्ये स्ट्रगलच्या काळामध्ये अमिताभ बच्चन हे मेहमूद यांच्या घरामध्ये राहत असत आणि खूप चांगले दोघांची मैत्री अशी झाली होती आणि ते गाणं शूट व्हायचं होतं. त्याच्या आदल्या दिवशी अमितजी आले मेहमूद यांच्याकडे आणि म्हणाले की भाईजान मुझे ना वो गाना मेरे ऊपर आप मत पिक्चराइज कीजिए. ते मेहमूद म्हणाले काय झालं. ते म्हणे मी ना खूप वाईट नाचतोय आणि हे मला पण लक्षात आलेलं आहे. तर मी जर का माझा डान्स बघून तर मला पुढचे पिक्चर पण मिळणार नाहीत आणि हिरो म्हणून सुद्धा कोणी स्वीकारणार नाही आणि माझं हसं होईल. तर मेहमूद म्हणाले अरे असं काही नाही, तू चांगला नाचतोस, आपण बघूया. तुम्ही ते दुसऱ्या कोणावरती तरी ते तुम्ही गाणं असं काहीतरी पिक्चराइज करा, माझ्यावरती नको. तर मेहमूद म्हणाले की ठीक आहे, तुम्ही असं करूया, आपण उद्या गाणं तर सुरुवात करूया शूटिंग, मग बघूया काय ते. आणि मला वाटलं समजा वाईट आहे तर आपण मग बघूया, तू सांगतोस तसं मी दुसऱ्या कोणावरती ते पिक्चराइज करेन. दुसऱ्या दिवशी जेव्हा या गाण्याचं शूटिंग सुरू झालं तेव्हा 1-2 टेक झाल्यानंतर अमिताभ खूप नर्वस झाले होते अमितजी, की त्यांना पण ते वाटत होतं की आपण चांगले नाचत नाही आहोत म्हणून. तर ही गोष्ट मेहमूद यांच्या लक्षात आली आणि पुन्हा एकदा अमिताभ बच्चननी त्यांना आठवण केली की अरे मी नाही चांगलं नाचत आहे, म्हणजे हे थोडेसे नर्वस झाले होते अमितजी. तर मेहमूद यांनी खूप चांगली काय म्हणतात ना शक्कल लढवली की त्यांनी जे सेटवरती बाकीचे कलाकार होते त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही असं करा, मी जेव्हा हे गाणं आता चित्रीकरण सुरू झालं या गाण्याचं की 1 टेक झाला वगैरे ना की तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा, क्लॅपिंग करा आणि एकदम स्तुती करायला सुरुवात करा अमिताभची की अरे क्या अमित काय सुंदर नाचतोयस किंवा काय छान नाचलास वगैरे, म्हणजे त्याला हुरूप येईल जरा आणि त्याचा जो नर्वसनेस आहे तो सगळा कमी होईल. आणि तसंच घडलं की जेव्हा बाकीच्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली, स्तुती करायला सुरुवात केली डान्सची, तेव्हा अमितजी विसरून गेले की आपण कसे नाचतो आणि काय, आणि ते गाणं पिक्चराइज झालं. ते गाणं आजही लोकप्रिय आहे. जसं मी सांगितलं की अमितजी ते स्ट्रगलच्या काळामध्ये मेहमूद यांच्या घरामध्ये राहत असत. ते एक दिवशी अमिताभ आपल्या आई वडिलांना भेटायला दिल्लीला गेले होते आणि येताना त्यांच्याबरोबर त्यांच्याच एक वयाचा मुलगा, गोरा गोरा पान असा मुलगा, दिसायला सुंदर, तर तो आला आहे. तर अमितजींनी मेहमूदना ओळख करून जस्ट दिली की हा माझा एक मित्र आहे आणि तो माझ्याबरोबर आलाय, 2-3 दिवस तो इथे राहील म्हणून. आणि ते आपल्या आतमध्ये त्यांना जी काही रूम दिली होती फ्लॅटमध्ये, त्या रूममध्ये निघून गेले. अमितजी तो मुलगा आहे तो तिथे समोरच असा हॉलमध्ये मेहमूदजींच्या समोर बसला होता आणि मेहमूदनी त्यांना सांगितलं की अच्छा बॉम्बे घुमने आया हो तुम, तेव्हा बॉम्बे म्हणत असत मुंबईला, तर बॉम्बे घुमने आया हो. तर तो मुलगा काही शांतपणे काही फारसं उत्तर देत नव्हता, हला हो आणि असं करत होता, माना हलवत होता. तर मेहमूदनी ना पटकन आपल्या खिशातून 500 रुपये काढले, 100च्या 5 नोटा, आणि त्या मुलाच्या हातामध्ये ठेवले आणि सांगितलं की मजा करो, थोड़ा सा बॉम्बे घूम लो, चौपाटी वगैरह जाओ, ये पता नहीं अमिताभ के पास वो तुमको लेके जाएगा की नहीं, तो थोड़ा अच्छा बॉम्बे घूम लो तुम. तर झालं. त्याच्यानंतर तो 2 मिनिटांनी मुलगा आतमध्ये गेला जिथे अमिताभची रूम होती तिकडे, आणि तो मुलगा गेल्यानंतर एक 3-4 सेकंदामध्येच एकदम धावत आले अमिताभ बाहेर हॉलमध्ये आणि मेहमूदना म्हणाले की अरे भाईजान ये आपने क्या किया. तर मेहमूद म्हणाले काय झालं. अरे आपने उस लड़के को उसको आपने 500 रुपया दे दिया.
तर मेहमूद म्हणाले, हां मग ठीक आहे, अरे तू स्ट्रगल करतोस मला माहिती आहे. तर मी आपलं हे केलं की आलाय मुलगा 2-3 दिवस आहे जर का मुंबईमध्ये, तर जरा मुंबई जीवाची मुंबई करेल म्हणून मी त्याला पैसे दिले. तर अमितजी म्हणाले मेहमूदना की आपको पता है ये कौन है? तर मग कोण आहे? तर म्हणे अहो हा इंदिरा गांधी आपले पंतप्रधान आहे देशाच्या, ते इंदिरा गांधी यांचा मुलगा राजीव गांधी आहे. आणि मेहमूदनी म्हणजे त्यांच्या दिलदारपणाची ही मला असं वाटतं की दिलदारपणा आहे हा मेहमूद यांचा, की त्यांनी त्या मुलाला न ओळखता, राजीव गांधी यांना न ओळखता 500 रुपये काढून दिले होते की बाबा जरा मजा कर. आणि हे सगळं मेहमूद यांची अमिताभ बरोबरनं आणखीन एक वाईट दुःखद असा एक अनुभव त्यांनी मला शेअर केला होता मेहमूदनी, की जेव्हा मेहमूद यांचा कमबॅक झाला वगैरे आणि त्या काळामध्ये अमितजींचे वडील हरिवंशराय बच्चन हे आजारी होते. म्हणून मेहमूद म्हणजे त्या काळामध्ये खरं अमिताभ आणि मेहमूद यांचे फारसे संबंध काही जवळचे राहिले नव्हते आणि अमिताभ बच्चन स्टार बनले होते. तर तरीसुद्धा जेव्हा कळलं त्यांना की मोठे बच्चन साहेब आजारी आहेत, तेव्हा मेहमूद हरिवंशजींना बघायला त्या अमितजीच्या घरी गेले होते. आणि त्याच्यानंतर असं झालं की आठवड्याभराने मेहमूद यांच्यावरती त्यांना हार्टचा प्रॉब्लेम झाला, म्हणून ते ब्रीच कँडी ह्या हॉस्पिटलमध्ये त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली. आणि त्याच वेळी ते हॉस्पिटलमध्ये असतानाच अमितजी आपल्या वडिलांना घेऊन साध्या चेकअपसाठी आले होते त्याच हॉस्पिटलमध्ये. आणि त्यांना नर्सकडनं कळलं की मेहमूद इथे ॲडमिट आहेत आणि त्यांची अशी सर्जरी झालेली आहे. मात्र मेहमूद मला म्हणाले की त्यांना एवढं कळूनसुद्धा तो मला बघायला आला नाही, माझी विचारपूस करायला माझ्या रूममध्ये आला नाही, किंवा त्यांनी काही नंतर बुकेसुद्धा मला फुलांचा पाठवला नाही. तर मला असं एक हे झालं की अरे या मुलाला मी जेव्हा स्ट्रगल करत होता तेव्हा मी त्या मुलाला मदत केली आणि कसलंही म्हणजे काही म्हणतात ना की त्याच्यातनं फायदा मिळेल किंवा काही, हा कुठलाही मनामध्ये हेतू न धरता मी त्याला मदत केली. आणि मी आजारी आहे, माझ्यावरती सर्जरी झालेली आहे हे कळलं असून सुद्धा अमित मला भेटायला आला नाही. बघ कशी लोक असतात, असं मला मेहमूदनी सांगितलं होतं. मेहमूद यांचं जसं मी माझा एक किस्सा सांगितला की ते करिश्मा कपूरबद्दल आणि बाकीच्या काही हिरोईन्सबद्दल काय बोलले होते आणि नंतर ते करिश्माबद्दल बोलल्यानंतर घाबरले होते, तर तसंच त्यांचं जेव्हा एक आत्मचरित्र प्रकाशित होणार होतं, तर त्या आत्मचरित्रासाठी त्यांनी बरेच काय काय सांगितलं होतं, जे त्या आत्मचरित्रामध्ये सुद्धा आहे. आणि त्यांनी बरंच काय काय ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांना सांगितलं होतं. आणि मात्र मेहमूदनं थोडे सतर्क होते की त्यांना माहिती होतं की जर का मी इथे भारतामध्ये राहिलो आणि त्यावेळेला माझं आत्मचरित्र प्रकाशित झालं तर माझ्यावरती अनेक केसेस होतील किंवा मला पण शिव्या देणारे फोन पुन्हा येऊ लागतील. म्हणून त्यांनी एक अशी अट घातली होती की माझ्या हयातीमध्ये माझं आत्मचरित्र येऊ नये. आणि ते आपल्या मुलीकडे अमेरिकेला निघून गेले होते. इथे समजा जरी आत्मचरित्र समजा त्या लेखकांनी प्रकाशित केलं तरी सुद्धा त्याचा काही परिणाम आपल्यावरती होऊ नये म्हणून. आणि तसंच झालं की जेव्हा मेहमूद यांचं निधन झालं त्याच्यानंतरच ते आत्मचरित्र प्रकाशित झालं. दुर्दैवाने असं झालं की ते फारसं गाजलं नाही किंवा त्याची जी काही तेवढी चर्चा होणं गरजेचं होतं तेवढी झाली नाही. मात्र त्याच्यामध्ये असंच काही बिनबुडाचे मेहमूदनी अनेकांचे काही किस्से सांगितले आहेत किंवा काही. मेहमूद कलाकार म्हणून चांगले होते, एक माणूस म्हणून सुद्धा खूप चांगले होते. मात्र जसं मी आधी उल्लेख केलेला आहे की त्यांचा मला ना असा मिश्रित असा अनुभव पाहायला मिळाला की दोन्ही भेटींमध्ये मला ते एकदम वेगळे दिसले. आणि नंतरची त्याच्यानंतर तो जो करिश्मा कपूरचा किस्सा झाला त्याच्यानंतर मात्र मेहमूद यांच्याशी माझी कधीच भेट झाली नाही. तर तो जो किस्सा आहे ना त्याच्यामध्ये माझ्या मनामधली जी प्रतिमा होती मेहमूदची त्याला कुठेसा तडा गेला. आणि नंतर तर मेहमूद यांचं निधनच झालं. आणखीनही काही कलाकार आहेत ज्यांच्याबद्दल मी असेच काही किस्से सांगेन जे तुम्हाला कुठेही नेटवरती बघायला किंवा वाचायला मिळणार नाहीत. धन्यवाद.